ताकद खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कायदा, पाटबंधारे, मजूर आणि ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम सातत्याने पुढे पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील। बाबासाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयाचं सोनं करण्याचं ताकद ही त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती, त्यांच्या विचारामध्ये होती। त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयीसुविधांचा मुहूर्तमेढ करणारा अशा प्रकारचा ठरलेला आहे। सध्या देशाची प्रमुख जी नीती आहे, जी केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरते, त्या धोरणामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर तेव्हा केलेल्या संकल्पनेचा अंतर्भाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण आजही एक प्रमाण म्हणून मानलं जातं। त्यांनी त्या काळी लिहिलेला विचार आज देखील अतिशय तंतोतंत लागू पडतात। देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्याची उपाय ह्या संविधानामध्ये, असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तुमच्या माझ्या भारतातल्या 145 कोटी जनतेच्या करता त्यांनी दिलेलं आहे। बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला। त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या, शहाण्या झाल्या, संघटित झाल्या। त्यांनी पुढे जाऊन स्वतःचं देशाचं मानवतेचं कल्याण केलं। बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या भारत देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि त्यांच्या हक्काच्यासाठी लढण्याचं बळ दिलं। या उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, यासाठी आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, मी राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही सगळेजण याकरता प्रयत्न करतोय। या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी सामाजिक न्यायाच्यासाठी 25,500 कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे। त्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्या समाजाच्या भल्याकरता, तिथल्या शिक्षणाच्या करता, त्यांच्या विकास कामाच्या करता आमचं महायुतीचं सरकार कुठं निधीची कमतरता भासू देणार नाही। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक अनेक विविधतांनी असलेला तुमचा माझा भारत देश, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत 75 वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं। याचं सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं। मित्रांनो, मी आजच्या माझ्या भाषणातनं संपूर्ण देशाला, राज्याला, आपल्याला सगळ्यांना सांगतो, हे कधी कधी आमचे विरोधक संविधान बदललं जाईल, संविधान काढून टाकलं जाईल, अशा प्रकारचा फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। आणि त्याच्यामुळं हे सोम्या-गोम्यासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढे जायचं आहे आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणार आहे। तोच विचार आपल्याला माणसामध्ये माणुसकी टिकवणार आहे। ह्याचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे। आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते। अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर, माझ्या बरोबर काम केलेलं आहे।
माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवासी जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत. त्याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. कुठे गेला? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचाराने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान देशाला दिलंय. कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रंक असो, प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला. सर्वांना जगण्याची विकासाची समान संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे आपल्या देशात जन्माला आले हे तुमचं माझं भाग्य आहे. स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे दूरदृष्टीचे नेते होते. ते ज्ञानी होते, ते गुणी होते, ते विज्ञानी होते, राजकारणी, समाजकारणी, अर्थकारणी होते, ते कायदा तज्ज्ञ होते, ते घटना तज्ज्ञ होते, ते अर्थतज्ज्ञ होते, ते लेखक, चित्रकार, पत्रकार, संगीतकार होते. भारतीय राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला मजबूत पाया आणि आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड, चौदार तळ सत्याग्रहाचं, सामाजिक सुधारणांच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं. त्यांच्या मनुस्मृतीचं दहन आंदोलनानं क्रांती घडवली. शेतकरी हक्कांच्या लढ्यांनी देशात एक ताकद उभी करण्याचं काम त्यांनी केलं. अशा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा इथं आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेने जो उभा केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं आणि तो पुतळा उभा करण्याच्या करता ज्या माझ्या सहकारी मित्रांनी, विशेषतः सुरेश बनसोडे समिती प्रमुख आणि आंबेडकर पुतळा निर्माण. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.